आणि ह्या पाण्याने आपण हे धुवून काढूया। आता धुता असताना बघू शकता तुम्ही हे मळासारखं पाणी बघा ह्याच्यामध्ये निघ। आता तुमची ही मान, परत गळा, परत हे जे कोपर आहेत, हातावरचे काळे डाग आणि काळी पडलेली मान, ही आता आज आपण 100% गोरी करणार आहोत। ते जे टॅनिंग झालेलं आहे ते 100% काढणार आहोत। तेही त्याच्यासाठी साहित्य काय काय घेतले हे संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। तर नमस्कार मित्रांनो, भावा बहिणींनो, परत एकदा स्वागत आहे माझ्या नवीन अशा माहितीपूर्ण आयुर्वेदिक व्हिडिओमध्ये। तर आज आपण अशा पद्धतीचं एक सिरम तयार करणार आहोत, अशा पद्धतीचं एक औषध तयार करणार आहोत की त्या औषधाने, त्या सिरमनी आपले बघा आता बऱ्याच जणांच्या इथं कोपर काळे असतात, त्याच्यानंतर मान काळी राहते, परत त्याच्यानंतर इकडची मान, पाठीमागची साईड, बॅक साईड जी असते मानाची, त्याच्यावरती भरपूर असा मळाचा थर साठून किंवा तेलाचे डाग पडून अशी मान काळे झालेले असते। तर ती आज आपण बघा घरच्या घरी, तुम्हाला तर माहिती आहे की आपण ज्या वस्तू ज्या वापरत असतो त्या सर्व आपल्या घरच्या घरी उपलब्ध असतात आणि त्याच घरच्या वस्तूंपासून आपण काय करत असतो, जे सिरम असतं किंवा जे औषध असतं ते तयार करत असतो आणि त्याच्यापासून आपली जी मान, परत हे जे कोपरे आहेत हाताचे, हातावरचे डाग, टॅनिंग, हे सर्व काढणार आहोत। तर चला मग करूया आता व्हिडिओला आपण सुरुवात। आणि त्याच्यासाठी साहित्य काय काय घेतलं ते पण बघणार आहोत आणि त्याच्यापासून आपण जे सिरम आहे, जे औषध आहे, ते कशा पद्धतीने तयार केलं आहे, ते कधी लावायचं आहे, कधी वापरायचं आहे, कशा पद्धतीने लावायचं आहे, ही संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। त्याच्यामुळे आपल्याला हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून संपूर्ण जी माहिती आहे यातली ती संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित समजली पाहिजेत, व्यवस्थित कळली पाहिजेत। त्याच्यानंतरच हा जो रिझल्ट आहे तो आपल्याला खूप पद्धतीने, छान पद्धतीने आपल्याला मिळत असतो। त्याच्यामुळे व्हिडिओ हा आपल्याला काळजीपूर्वक, व्यवस्थित आणि शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर चला मग करूया आता व्हिडिओला सुरुवात। आणि त्याच्यासाठी आपण साहित्य काय 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 घेतले ते सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा। आणि त्याचं प्रमाण पण आपल्याला सांगतो की प्रमाण किती घ्यायचं आहे, औषध किती घ्यायचं आहे, म्हणजे साहित्य काय काय घ्यायचं आहे, त्याचं प्रमाण किती घ्यायचं आहे औषध बनवण्यासाठीचं। तर चला सगळ्यात पहिल्यांदा दाखवतो आपण की आपल्याला काय करायचे आहे। एक अशी रिकामी प्लेट किंवा वाटी तुमच्याकडे जशा पद्धतीने असेल, स्टीलची असू द्या, चिनी मातीची असू द्या, ही कशाची ह्या असू द्या, त्याच्याविषयी आपल्याला म्हणजे चिंता करायची गरज नाही। तर अशा पद्धतीने आपण एक स्टीलची प्लेट घेतलेली आहे। त्याच्यानंतर आपण एक घेतलेली आहे बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही कॉफीची पुडी घेतलेली आहे। आणि कॉफीची पुडी आपल्याला सांगायची तर कोणालाच गरज नाही की हे कुठे भेटते ते। तर ही किराणा मालामध्ये, मॉलमध्ये, त्याच्यानंतर मार्केटमध्ये, डीमार्टमध्ये कुठेही भेटली जाते ही कॉफीची पुडी। छोट्या छोट्या टपऱ्यांवरती सुद्धा बघा हे अशा कॉफीच्या पुड्या भेटत असतात। त्याच्यामुळे काही काळजी करायची गरज नाही की ही कॉफी कुठं भेटते म्हणून सांगायची। तर ही अशी कॉफीची पुडी एक आपण घेतलेली आहे। त्याच्यानंतर हा आता उन्हाळ्याचा सीझन चालू झालेला आहे आणि छानपैकी बघा आता लिंबांना पण भरपूर असे लिंब आलेले आहेत आणि बाजारात, मार्केटमध्ये पण आता ₹1-2 असं हे लिंबू भेटलं जातं बघा। तर अशा पद्धतीने आपण एक लिंबू घेतलेला आहे। त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे हा खायचा सोडा, जो आपल्या स्वयंपाकामध्ये नेहमी आपण वापरला जातो बघा। तर असा हा बहुगुणी हा जो आहे तो खायचा सोडा घेतलेला आहे। त्याच्यानंतर आपण घेतलेली आहे हळद। तर ही हळद घेतलेली आहे आपण। आणि तुम्ही म्हणसान ही अशी कपाळाला लावायची किंवा देवाला लावायची हळद आहे का, तर तशी हळद नाही। तर ही जी आपण, मी आता तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे बघा, ही जी हळद आहे ती आपली हळद आहे रोजच्या आपण भाजीमध्ये, म्हणजेच कालवणामध्ये, याच्यामध्ये, स्वयंपाकामध्ये रोज आपल्या भाऊ बहिणी, गृहिणी ह्याचा वापर करत असतात। तर ही अशा पद्धतीने हळद घेतलेली आहे। तर तुम्ही बघितलं असेल की आपण सध्या किती वस्तू घेतलेल्या आहेत, 3 ते 4 वस्तू घेतलेल्या आहेत, त्याही घरच्याच सगळ्या वस्तू। आणि त्याच्यापासून आपली जी मानेवरचे काळे डाग, इथले डाग, त्याच्यानंतर हे कोपर जे काळे झालेले असतात, हे बघा किती सोप्या पद्धतीनं त्याचं सिरम किंवा औषध तयार केल्याच्यानंतर जे काळे डाग आहेत ते 100% जाणार आहेत। कशा पद्धतीने ते चला बघूया आपण। तर सगळ्यात पहिल्यांदा आता आपण काय करूया की हे जे सिरम आहे ते आपण तयार करून घेऊया। तर त्याच्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा कॉफी घेऊया।
ही कॉपी कुठल्याही कंपनीची असू द्या, नाही तर बरेचसे भाऊ बहिणींना भरपूर मोठा प्रश्न पडला जातो की आता कॉपी कुठली घ्यायची, दादांनी कुठली कॉपी घेतली होती ना आपण आता कुठली घ्यायची. तर असं काय नाही, काय घाबरून जायची गरज नाही. कॉपी तुमची कुठलीही असू द्या, कुठल्याही कंपनीची असू द्या, फक्त ती कॉपी असली पाहिजेत. तर ही कॉपीची आपण 1 रुपया किंवा 2 रुपयाला जी पुडी भेटते ते आपण ही जी पुडी आहे ती घेतलेली आहे बघा. त्याच्यानंतर आपण काय घ्यायचं आहे, हा लिंबू घ्यायचा आहे. तर बघा भाऊ बहिणींनो, काय होतं आहे बघा, आता सध्या भला मोठा म्हणजे लय मोठा लग्नाचा सीझन चालू आहे बघा. सगळीकडेच उन्हाळा चालू आहे, त्याच्यामुळे सगळीकडेच लग्नांची लगबग सुरू आहे. आणि लग्नाची लगबग सुरू असताना बघा, आता आपण पण लग्नाला जात असतो आणि त्या टायमिंगला काय आहे बघा की आपल्या मानेवरती, चेहऱ्यावरती किंवा कोपर असे काळे पडलेले असते, टॅनिंग झालेलं असतं. आणि लग्नामध्ये जायचं म्हटलं की आपला थाटमाट तर वेगळाच असतो, हे सांगायची कोणालाच गरज नाही. गरीब असो किंवा श्रीमंत, सर्वांना छानपैकी दिसायचं असतं, छानपैकी नटायचं असतं, छानपैकी कपडे घालायचे असतात आणि शरीरसुद्धा छानपैकी सांभाळायचं असतं. त्याच्यामुळे भरपूर जण भरपूर पद्धतीने लग्नामध्ये जात असतात. म्हणजे नाही का, लग्नामध्ये बरेच जण काय म्हणत असतात, हौशे गौशे नवशे अशा पद्धतीचे लोक येत असतात. तर आणि बरेच जण काय म्हणतात की नवरा येतो नवरीसाठी आणि लोक जातात जेवायसाठी. तर हे बऱ्याच पद्धतीचे म्हणजे लग्नामध्ये लोक असतात. विनोदाचा भाग बाजूला राहील आपला. तर मग आपल्याला छान दिसायचं असतं, त्यासाठी मग आपली मान किंवा हे जे काळं दिसत असेल तर आपल्याला थोडीशी लग्नामध्ये लाज वाटत असते. आणि मग त्यावेळेस मग आपल्याला महागडे जर औषधं किंवा जे काय सिरम वगैरे किंवा क्रीम घ्यायचे असतील तर त्याला भरपूर असे पैसे लागतात. आणि मग त्यावेळेस आपण काय करतो, चला जाऊ द्या म्हणतो आणि मग आपल्या शरीराची काळजी घेत नसतो. आता हे शरीरयष्टीच आपली सर्वात मोठी संपत्ती असते बघा. त्याच्यामुळे शरीर जे आहे ते आपण सांभाळलं पाहिजे, ते व्यवस्थित ठेवलं पाहिजे. तर चला असू द्या. त्याच्यानंतर आपण हा लिंबू घेतलेला आहे आणि तो लिंबू आपल्याला काय करायचं आहे, अर्धा अर्धा करून घ्यायचा आहे. त्याच्यामधील ज्या बिया आहेत ते बिया आपल्याला काढून घ्यायच्यात. तर असा हा अर्धा लिंबू आपण घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की साधारणतः 1 चम्मच, छोटासा चम्मच तुमच्याकडे मोठा असेल तर अर्धा चम्मच घ्या किंवा तुम्ही प्रमाण तुमच्या हिशोबाने तुम्ही प्रमाण घेऊ शकता. आपण ही अशी ह्या हळद 1 चम्मच घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये काय करूया की थोडासा आपण जो सोडा आहे तो साधारणतः आपण किती घ्यायचा आहे, तर हा अर्धा चम्मच सोडा घ्यायचा आहे आपल्याला. म्हणजेच हा चमचा आपल्याला अर्धा चमचा घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर हा लिंबू घ्यायचा आहे आपल्याला, किती, अर्धा लिंबू घ्यायचा आहे. आणि हा जो लिंबू आहे तो आपल्याला ह्याच्यावरती बघा आता पिळायचा आहे. आणि पिळल्याच्यानंतर बघा ह्याची सायंटिक असे म्हणजेच रासायनिक अभिक्रिया जी आहे ती छान पद्धतीने व्हायला लागली बरं का, लिंबाने आणि कशाने, तर सोड्यामुळं. आणि ह्याचाच परिणाम आपल्याला कुठं होतो, जे आपले काळे डाग आहेत किंवा टॅनिंग झालेलं आहे ह्या ठिकाणी ह्याचा परिणाम अशाच पद्धतीने होतो. आणि ते जेणेकरून असं फसफस ओतू गेलं आहे असं अशा पद्धतीने आता हे कसं झालं आहे, तशाच पद्धतीने आपले जे काळे डाग आहेत ते निघतात बघा. तर आपण काय करूया, हे जे मिश्रण आहे ते आता छान पद्धतीने हे मिक्स करून घेऊया. तर हे आपलं मिश्रण छान पद्धतीने बघा आता हे तयार झालेलं आहे. आणि तयार मिश्रण बघा आता हे अशा पद्धतीने आपलं दिसायला लागलेलं आहे. तर आता काय करायचं आहे, तुम्ही काय म्हणता दादा, आता हे मिश्रण तर आपलं तयार झालं आहे, मग आता हे कशा पद्धतीने लावायचं आहे, कशाने लावायचं आहे, ह्याचा साईड इफेक्ट वगैरे काय आहे का, तर ह्याचा साईड इफेक्ट कुठलाही नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, आपण हे हाताने लावू शकतो. कशाने, हाताने. तर बघा तुम्हाला आता मी हातावरती अप्लाय करून दाखवतो. आता माझे तर काही कुठं स्टॅनिंग वगैरे नाही, तर कोपर पण माझे गोरेच आहेत, मान पण गोरे आहे. पण तरी पण तुम्हाला रिझल्ट दाखवण्यासाठी मी काय करतो, माझा जे हात आहे त्याच्यावरती मी काय करतो, अप्लाय करून दाखवतो. आता हिथून हात मी हिथून लावून घेतो आणि इकडचा हात असाच ठेवतो. तर हिथून आपण ह्याची बॉर्डर राखून घेऊ थोडक्यात. आता इकडे आपण अप्लाय केलेलं नाही आणि इकडे अप्लाय करतो आहे आपण.
आणि त्याच्यानंतर बघा रिझल्ट ह्याचा किती छान येणार आहे. तर हे अशा पद्धतीने बघा हे लावून घेतोय आपण हातावरती, जेणेकरून आपण ज्या पद्धतीने बघा दिवाळीला किंवा लग्नाच्या टायमिंगला नवरदेवाची मळी ज्या पद्धतीने काढतो त्या टायमिंगला बघा आपण असं अप्लाय त्याच्यावरती जे आपलं सुगंधी उठणे वगैरे असतं त्या पद्धतीने हे आपल्याला ॲप्लाय करायचं आहे. आणि हे करत असताना आपण थोडंसं हळदीचं प्रमाण जरी जास्त घेतलं तरी चालतं आहे बघा. तर ह्या पद्धतीने आता बघा हे आपण लावलेलं आहे. तर तुम्ही म्हणता दादा हे जे लावलं आहे बरोबर आहे, पण हे लावलं आहे कधी लावायचं तुम्ही? तर बघा आपल्याला हे लावताना कधी लावायचं आहे, तर समजा लग्नाला जायचं आहे आपल्याला, आज लग्नाला जायचं आहे, त्याच्या अगोदर आपण आंघोळ करत असतो, सगळेच आंघोळ करत असतात. त्या आंघोळीच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, हे जे सिरम किंवा जे औषध आहे जे आपण तयार केलेलं आहे ते जिथं जिथं मानेवरती झालं आहे किंवा गळ्यावरती झालं आहे किंवा आपल्या कोपरावरती आहे किंवा हातावरती टॅनिंग झालं आहे, काळे डाग जिथं जिथं उमटले, काहीच्या चेहऱ्यावर पण असतात बघा अशा ठिकाणी, तर त्या ठिकाणी अप्लाय करायचं आहे, म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी लावायचं आहे. मग त्या आंघोळीच्या अगोदर लावायचं आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला 10 ते 15 मिनटं थांबायचं आहे. किती? 10 ते 15 मिनटं हे लावून असंच ठेवायचं आहे, जेणेकरून ह्याची जी रासायनिक अभिक्रिया आहे ती व्यवस्थित झाली पाहिजेत आणि त्याचा परिणाम जो आहे ते व्यवस्थित झाला पाहिजेत. म्हणून 10 ते 15 मिनटं आपल्याला काय करायचं आहे की हे लावून ठेवायचं आहे. आणि लावून ठेवल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, 10 ते 15 मिनटं थांबायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आंघोळ करायची. आपला जो कुठला शॅम्पू असेल, साबण असेल, तो कुठलाही अप्लाय करू शकता परत तुम्ही. त्याच्यानंतर त्या साबण लावून किंवा शॅम्पू लावून तुम्ही हे धुवून काढू शकता आणि रिझल्ट एक नंबर त्याचा येणार आहे. त्याच्यामुळं काय करायचं आहे की अशा पद्धतीने आता लावून 10-15 मिनटं थांबायचं आहे. तर आता आपण सुद्धा काय करूया की 10 ते 15 मिनटं आपण थांबूया आणि त्याच्यानंतर आपण हा जो भाग आहे तो धुवून घेऊया. आणि हे लक्षात घ्या, हे हा भाग आपण ठेवलेला आहे आणि एवढा भाग लावलेला आहे आणि धुतल्याच्या नंतर बघा त्याच्यावरती लक्ष की जाईल तुमचं, त्या टायमिंगला तुम्हाला समजून येईल की त्याचा रिझल्ट कसा येतो आहे ते. तर चला आता आपण काय करूया, थांबूया 10 ते 15 मिनटं आणि त्याच्यानंतर हे घेऊया आपण धुवून आणि त्याच्यानंतर बघूया आपण रिझल्ट कसा येतो आहे ते. तर झालेत आपले आता 10 ते 15 मिनटं आणि त्याच्यानंतर बघा हे छान पद्धतीने असं छान असं सुकलेलं आहे बघा. आणि सुकल्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, आता हे मी हातापुरतं घेतलेलं आहे म्हणून मी थोडंसं पाठीमध्ये पाणी घेऊन धुतोय. तुम्ही जर मानेला वगैरे हातांना कोपऱ्यांना जर लावलेलं असेल तर तुम्ही डायरेक्ट आंघोळ करायची. तुम्हाला तर सांगितलंच मागाच्या पद्धतीने की एकदम सकाळी आपल्याला ज्यावेळेस आंघोळीच्या अगोदर 10 ते 15 मिनटं हे लावायचं आहे, आंघोळ करायची आणि 10 ते 15 मिनटं बघा ठेवायचं आणि मग आंघोळ करायची, आपला जो साबण असेल तो लावून. तर आता आपण काय करूया, इथं घेतलेलं आहे पाणी आणि ह्या पाण्याने आपण हे धुवून काढूया. आता धुता असताना बघू शकता तुम्ही हे मळासारखं पाणी बघा ह्याच्यामध्ये निघलेलं आहे, दिसतंय का तुम्हाला? जेणेकरून जसा काय मळ निघतोय आपला अशा पद्धतीने बघा हे पाणी निघतंय नुसतं. तरी बघू शकता तुम्ही. हे आता आपण घेतलेलं आहे छान पद्धतीने काय करून धुवून घेतलेलं आहे. हा संपूर्ण आपला जेवढं लावलेलं होतं तेवढा हात आपण धुवून घेतलेला आहे. आता धुवून झाल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता मी काय करतो, तुमचा जो टॉवेल असतो आंघोळ झाल्याच्यानंतर त्याने अंग पुसून घ्यायचं आहे. आता मी इथं फक्त हाताला लावल्यामुळं मी हे कॉटनच्या कपड्याने हे फक्त पुसून घेतोय बघा. आता हे छान पद्धतीने असं पुसून घेतोय. तर हे बघा आता आपण कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेलं आहे आणि इथं बघू शकता तुम्ही का इथून आपण इकडचा हात तसंच ठेवलेला होता आणि इकडून हात आपला जो आहे तो आपण इथून एवढ्यापर्यंत लावलं होतं. तर इथं बघा असा कसा एकदम असा गोरापान हात दिसायला लागला आहे किंवा पिवळसर हात दिसायला लागला आहे, एकदम छान असा गोरा निघलेला आहे बघा हात. तर भावा बहिणींनो, मी जे हे सिरम केलेलं होतं तर तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने बघा हे सिरम किंवा औषध तयार करायचं आहे. तर कॉफी, लिंबू आणि आपला सोडा आणि हळद हे आपण 3 ते 4 वस्तू घेतलेल्या होत्या आणि त्याच्यापासून आपण जे आपल्या शरीरावरतीच म्हणजे मानेवरती, गळ्याभोवती किंवा आपल्या कोपरावरती जो काळे डाग होते किंवा जे टॅनिंग आलेलं होतं, जे तेलामुळे जे आपल्या मानेवरती
तेल उतरून त्याच्यावरती फुफुटापासून जो काळी मान झालेली होती ती बघा ह्या आपल्या सिरमपासून किंवा ह्या औषधापासून हे लावायचं आहे आणि आपली मान, कोपर, गळा हा जो आहे तो त्याच्यावरतीचं जे टॅनिंग आहे, जो काळपटपणा आहे तो संपूर्णपणे निघून जातो. बघा तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने तयार करायचं आहे आणि अशा पद्धतीनेच आपले मान किंवा गळा हा जो आहे तो व्यवस्थित गोरापान करायचा आहे आपल्याला. तर भावा बहिणींनो, हे जे मी सिरम किंवा औषध जे तयार केलं होतं हे तुम्हाला कसं वाटलं आणि ते नक्की आपल्याला लाईक आणि कमेंट करून सांगायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तर म्हणजे आपला जो व्हिडिओ आहे तो कुठपर्यंत पोचला आहे, कुठल्या गावामध्ये गेला आहे, हेतून म्हणजे जेणेकरून मला पण समजेन की तुम्ही कुठल्या गावातून माझा व्हिडिओ बघताय, कुठल्या शहरातून बघताय, कुठल्या तालुक्यातून बघताय. तर त्याच्यामुळे काय होईल, मला पण समजून जाईल की माझा व्हिडिओ हा कुठपर्यंत पोचला आहे ते. तर भावा बहिणींनो, अशाच पद्धतीने हे सिरम किंवा औषध तयार करा आणि आपल्या मानेवरचे, कोपराचे, गळ्याचे, आणखीन कुठे ठिकाणी जे टॅनिंग झालेलं आहे ते संपूर्णपणे नाहीसे करा, तेही एकाच दिवसात. त्याच्यामुळे मित्रांनो, हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक आणि कमेंट करायची. तर चला भेटूया नवीन अशाच माहितीपूर्ण आपल्या आयुर्वेदिक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.